नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्याला बुकिंग होती दिघीवरून मुंबई एअरपोर्ट ड्रॉप. तर ही बुकिंग आपल्याला दिली होती सुदेश मोरे आणि त्यांचं मनापासून धन्यवाद. सकाळी 8 वाजता होता पिकअप. कस्टमरला पिकअप करून निगडीत बघा आलो. भक्ती शक्ती चौकातून लेफ्ट मारून लागलो एक्सप्रेस वेला. आता आपल्या घोड्याला तर काय 80 स्पीड नाही, त्यामुळे आम्ही 100च्या स्पीडनं पोहोचलो बघा फुडमॉलला. फुडमॉलला पोहोचल्यानंतर आपले भाऊ पण भेटले बघा. त्यांच्या बरोबर गप्पा मारत नाश्ता वगैरे केला आणि निघालो बघा परत पुढं. टोल नाक्यावरती पोहोचल्यानंतर पोलीस वगैरे होते, पण आपण काय वर्दीत असतो त्यामुळे आपल्याला अडवायचं काय संबंध येत नाही. आपण वर्दी आणि डॉक्युमेंट हे आपले सगळे क्लिअर असतात बरं का. आणि बघता बघता पोहोचलो बघा मी मुंबईमध्ये. थोडा ट्रॅफिकचा सामना करत पोहोचलो बघा एअरपोर्टच्या जवळ. एअरपोर्ट मध्ये गेल्यानंतर कस्टमरचा घेतला बघा फीडबॅक. आता फीडबॅक कसा वाटला तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये. आणि इथून पुढून पण आपण प्रत्येक कस्टमरचा फीडबॅक घेणार. नमस्कार, मी पुण्यातून सरांना मुंबई एअरपोर्टला ड्रॉप केला. तर सरांना विचारूया फीडबॅक कसा आहे काय. एकदम चांगला एक्सपिरियन्स होता. ड्रायव्हिंग यांचे खूपच स्मूथ होते. खूप मस्त वाटलं आणि आम्हाला अगदी वेळेत पोहोचवलं यांनी. थँक्यू. 2-3 मित्रांना फोन वगैरे केले, काय बुकिंग असेल तर सांगा बोललो, पण बुकिंग तर काय भेटले नाही. म्हणलं जाऊन आता टाइमपास करू जरा. अजून तर आपल्याला काय बुकिंग भेटले नाही. आता जाऊ घरी म्हणजे ब्लाबला. कारण काय उद्या आपल्याला ही एक पिकअप सकाळी 4 वाजता आणि एकदा आपण म्हणजे दुसऱ्याला सांगितलं येणार म्हणून तर येणार आणि आपली गाडी पाठवणार तर आपलीच गाडी पाठवणार, त्यात काय वाद नाही. तर आता बघूया, अर्धा तास वाट बघूया आणि अर्धा तासानंतर आपण सीटा भरून का होईना जाऊया पुण्याला. बुकिंग तर काय आपल्याला भेटले नाही. मग सीटा वगैरे भरल्या बघा आणि निघालो पुण्याच्या दिशेने. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि आमची गाडी बुक करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. भेटू उद्या. जय श्रीराम.